सर्व प्रयत्न करूनही सोयाबीनचे जे काही भाव आहेत ते वाढत नाही आहे. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवून 7 आठवडे झाले, तरी या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये या आयात महागाई आणि स्थानिक उत्पादकांमधील खरेदी वाढेल आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र आयात शुल्काबरोबर कठोर पावले उचलूनही सोयाबीनचे भाव वाढताना आपल्याला दिसत नाही आहे. शेतकऱ्यांना जो काही मागचा भाव आहे तोच आहे. तर मग नेमकं वाढतील कधी, त्या संदर्भात आपण जाणणार आहोत. हे भाव वाढत का नाही आहे, याला कारणीभूत कोण, हे सगळं जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, तज्ज्ञ लोकांनी जे काही भाव न वाढल्याचे कारणं सांगितले त्यामध्ये पहिलं कारण असं आहे की सोयाबीनमध्ये असणारा जे काही बघा सोयाबीनमध्ये असणारा जास्त ओलावा. वास्तविक सोयाबीन पीक काढण्यापूर्वीचं महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठा पाऊस जो होतो, पाऊस एवढा मुसळधार होतो की शेतमाल पाण्यामध्ये भिजतो. आता तेच पाणी ओलाव्याच्या स्वरूपात आपल्याला दिसत असतं. या ओलाव्यामुळे शासकीय किंवा खाजगी खरेदीचा जो काही मोठा अडथळा निर्माण होतो, त्यामध्ये ओलाव्यामुळे सोयाबीनचे जे काही भाव आहेत ते खाली जात असतात. त्यामध्ये जवळपास 4,500 ते 4,700 हे रुपये प्रति क्विंटल एवढं हे राहत असते मित्रांनो. आणि मग भाव का वाढत नाही हेच आपण सगळ्यांकडे मागणी करत असतो, सगळे बोलत असतात, पण भाव का वाढले नाहीत याचा कोणी विचार करत नाही. तर नाफेड आणि NCCF सारख्या सरकारी संस्थांनी 27,000 टनांहून अधिक सोयाबीन खरेदी केले. हा आकडा 4-5 दिवसांपूर्वीचा होता, त्यामुळे त्यात थोडी वाढ अजून आत्ता नक्कीच झाली असेल. या खरेदीवरील शेतकरी खुश नाहीत, कारण त्यांचा दराराबाबत जो काही आक्षेप आहे तो असूनही खरेदी संत होत आहे. यावेळी उत्पादन आणि वाढ आणि आयात शुल्क वाढूनही सोयाबीनच्या दरात वाढ का होऊ शकत नाही, असाही प्रश्न इथे उपस्थित होत आहे. याला उत्तर देताना तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा वाढला असून आता मागणी जी आहे ती मागणी कमी झाली, म्हणजे सप्लाय चेन याला ज्याला म्हणतो आपण. त्यामुळे बाजारात सोयाबीनचा जो काही भाव MSP पर्यंत पोहोचायला पाहिजे तो पोहोचत नाही आणि याचा फटका आपल्याला शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो. काहीही झालं तरी याचा कुठलाही फटका असो तो शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो. म्हणून आता जी काही बाजाराची स्थिती आहे ती बाजाराची स्थिती पाहिल्यास सोयाबीनचा भाव 4,892 रुपये प्रति क्विंटल या MSPच्या खाली आहे. ही खरेदी चिंतेची बाब असताना सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने हंगाम सुरू झाला होता आणि तो ऑक्टोबरपासून चांगलाच आलेला आहे. ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर झाला, डिसेंबरपर्यंत हे चालूच राहणार आहे. अशा स्थितीत या काळात सोयाबीनचे जे काही भाव वाढले नाहीत तर भविष्यात त्याचा फारसा फायदा होईल असं आपल्याला दिसत नाही. या हंगामात तेलबियांचे उत्पादन वाढण्याची जी काही अपेक्षा होती ते आपल्याला दिसत नाही आहे. अलीकडच्या काही महिन्यात खाद्यतेलाची आयात कमी झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये सोयाबीनचाही समावेश आपल्याला दिसतो आणि त्यामुळे या आयातीतील घटीचा जो काही फायदा आहे तो सोयाबीनला मिळायला हवा, मात्र तो अजून मिळालेला नाही आहे. सो या ज्या काही गोष्टी त्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि यामुळे आपल्या सोयाबीनला भाव मिळत नाही. अगदीच याला कारणीभूत आपलं सरकार देखील आहे. सरकार जर ठोस पावले उचलेल, वेळेवर शेतकऱ्यांना जर त्या संदर्भात अनुदान देत असेल किंवा शेतकऱ्यांची जी काही नुकसान भरपाई ती काढत असेल तर शेतकऱ्याला जो काही मोठा फटका बसतो तो बसणार नाही मित्रांनो. बघूया आता काय होणार आहे. या इलेक्शनमध्ये आपल्यालाच विचार करावा लागणार आहे की कोणाला आपल्याला मतदान करायचं. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.